नमस्कार मंडळी, अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे. मी टेक विजय डाके आणि आज आपण पाहणार आहोत एक अशी घटना जी भारताच्या काळजाला चिरून गेली. पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारताने घेतले डिजिटल बदल. काही दिवसापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे एक भीषण दहशतवादी हल्ला झाला. हा हल्ला अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आला. काही क्षणातच अनेक जवान शहीद झाले आणि जखमी जवानांसह स्थानिक नागरिकांचेही नुकसान भरपूर झाले होते. या हल्ला केवळ एक सैनिक कारवाई नव्हता, तो देशाच्या स्वाभिमानावर केलेला एक घाव होता. मित्रांनो, दहशतवाद्यांनी या हल्ल्यासाठी आधुनिक शस्त्रास्त्रांचा आणि कम्युनिकेशन सिस्टमचा वापर केला होता. तो कोणता होता ते पाहूया आपण. सॅटेलाइट फोन, एन्क्रिप्टेड मेसेजिंग ऍप्स, फेक सिम कार्ड वापरून त्यांनी संपर्क साधला. हे पाहून स्पष्ट झालं की केवळ बंदूक किंवा आलेले अतिरेकी नव्हते, हे डिजिटल युगातील प्रशिक्षण अतिरिक्त होते. भारताने यावर त्वरित कारवाई काय केली याबद्दल आपण पाहूया. या घटनेनंतर भारत सरकार, संरक्षण विभाग आणि सायबर सुरक्षेच्या यंत्रणांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या. यावेळी भारताने पारंपरिक सैनिक कारवाई बरोबर डिजिटल क्षेत्रात सुद्धा युद्ध पुकारलं. भारताने डिजिटल बदला कसा घेतला हे पाहूया आपण. ड्रोन आणि सॅटेलाइट इंटेलिजन्स. भारतीय लष्कराने हल्ल्यानंतर तात्काळ परिसरावर नजर ठेवण्यासाठी सुरुवात केली. हायटेक ड्रोन आणि सॅटेलाइटचा वापर केला. फक्त जमिनीवरच नाही तर ते अतिरेकीच्या लपण्याच्या शक्य जागा कोणत्या आहेत याच्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. हे ट्रॅफिक पॅटर्न्स आणि अनैतिक हालचालींचा यांचे रिअल टाइम व्हिज्युअलायझेशन डेटा गोळा करण्यासाठी भारतीय टीम सज्ज झाली आणि याच्यावर काम करू लागली. सायबर ट्रॅकिंग आणि कॉल इंटरफेस. हल्लेखोरांनी वापरलेल्या फोन, ईमेल, सोशल मीडिया अकाउंट हे सर्व ताबडतोब ट्रॅक करण्यासाठी सुरुवात केली. विशेष म्हणजे AI बेस्ड सिस्टमचा वापर करून संशयित नेटवर्क आणि त्यांच्या संवादाची तात्काळ छाननी करण्यासाठी सुरुवात झाली. डार्क वेब आणि स्कॅनिंग. या अतिरेकीच्या निधी कोण देत होता, कोणते डिजिटल चॅनल्स वापरले जात होते, कोणी याच्या मागे कोणी ठामपणे उभा होते याचा मागोमाग घेण्यासाठी डार्क वेबवर विशेष गुप्त मिशन राबवण्यात आले होते. डेटा अनालिसिस व प्रोफाइलिंग. प्रत्येक संशयीच्या डिजिटल प्रोफाइल तयार करून त्यांच्या संपर्कातील इतर व्यक्तींनाही सापडण्यात आलं. यामध्ये फेसिंग रिकॉग्निशन, व्हॉइस अनालिसिस आणि लोकेशन मॅपिंगचाही वापर करण्यात आला. टार्गेट आणि स्ट्राईकची सुरुवात कशी केली हे पाहूया आपण. या सर्व माहितीच्या आधारे भारतीय विशेष कमांडो पथकांच्या अत्यंत अचूक अशी टार्गेट स्ट्राईक केली. हा फक्त शारीरिक नव्हता तर अतिरेक्यांच्या बँक अकाउंट फ्रीज करण्यात आलं. फेक आयडीचे डिजिटल डिलीट झाले आणि त्यांच्या डिजिटल नेटवर्कचा भेग पडली. डिजिटल महायुद्धाचे फायदे. या मोहिमेमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली होती. आता युद्ध रणभूमीवर नाही तर सर्ववरील लढत झाली. तेव्हा आपण डेटा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर तंत्रज्ञानाचा यांचा योग्य वापर करतो तेव्हा आपण माहितीच्या आधारे विजयी होतो. भावनिक अपील. शहीद झालेल्या जवानांचे बलिदान व्यर्थ गेलं नाही पाहिजे यासाठी भारताने फक्त बदला घेतला नाही तर दहशतवाद्यांच्या तंत्रज्ञानाच्या जोरावर ठेचून काढलं. आता प्रश्न इतकाच आहे की आपण सगळे नागरिक म्हणून या डिजिटल लढाईमध्ये भाग कसा घेतला पाहिजे. आपण काय करू शकतो, आपण हे काम करू शकतो ज्यामुळे आपल्या देशाला आपण वाचवण्यासाठी एक हिस्सा बनवू शकतो. तर मित्रांनो, सोशल मीडियावर अफवावर विश्वास ठेवू नका आणि हे पसरू नका. संशयाबद्दल लिंकवर क्लिक करू नका. देशविरोधात विचार पसरवणाऱ्या माहिती देशाला द्या.
आणि सायबर सुरक्षेचा मूलभूत नियमाचे पालन करा. मित्रांनो, पहलगाम हल्ला हे एक वेदनादायक आठवण आहे, पण त्यावर भारताने दिलेले डिजिटल उत्तर हा एक प्रेरणादायक संदेश आहे. भारत आता तलवाराने नव्हे तर स्मार्ट तंत्रज्ञानाच्या मदतीनेही लढायला सज्ज झाला आहे. जर तुमच्या मनातील भारताविषयीचे अभिमान आहे तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स मध्ये जय हिंद लिहा आणि अशाच माहितीपूर्ण टेक अपडेटसाठी टेक विजय डाके या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, धन्यवाद. वंदे मातरम. मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अशाच अपडेट घेऊन. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद.